नमस्कार. सत्यार्थमध्ये आज धडक बेधडक या भागात मी रुपेश पाटील आपलं स्वागत करतो. विधानसभेचे बिगुल वाजलेले आहेत. संपूर्ण महाराष्ट्र हा राजकीयदृष्ट्या अस्थिरतेकडे जाताना दिसतोय. कारणही तसंच आहे. कारण कोण कोणत्या पक्षात कोण कोणाकडून केव्हा पलटी मारून मतांचा जोगवा मागणार हे सुद्धा आता अत्यंत म्हणजे बिकट असं वातावरण तयार करणारं आहे. आज आपण आहोत सावंतवाडीत आणि सावंतवाडीत उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे प्रवक्ते जरी असले तरी ते सडेतोड व्यक्तिमत्व आणि एक संवेदनशील व्यक्ती म्हणून परिचित आहेत. अनेकदा सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर ते अभिव्यक्त होत असतात. वस्तुस्थिती आणि एकूण वस्तुनिष्ठ परिस्थिती याचा मागोवा घेत असतात. असे डॉक्टर जयेंद्र परुडेकर साहेब आपल्यासोबत आहेत. परुडेकर सर नमस्कार. नमस्कार. सर, आज खऱ्या अर्थाने जर बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्राचं चित्र लागलं आहे ते सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाकडे. याचं कारणही असंच आहे, कारण राज्याचे विद्यमान शालेय शिक्षण मंत्रींनी तब्बल 3 वेळा या विधानसभा क्षेत्रातून प्रतिनिधित्व करणारे शालेय शिक्षण मंत्री आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर चौथ्यांदा नशीब आजमावत आहेत आणि त्यांच्या समोर आहेत ते नुकतेच आपल्याच पक्षात प्रवेश केलेले तत्कालीन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राजन तेली. सर, पहिला प्रश्न माझा असा आहे की सावंतवाडी विधानसभा ही 15 वर्ष दीपक केसरकर या मतदारसंघातून निवडून गेलेले आहेत आणि 15 वर्षात ते जवळजवळ 7-7.5 वर्ष हे सत्तेतले मंत्री आहेत. मात्र इथले मूलभूत प्रश्न अनेक प्रश्न कायम आहेत. याबद्दल आपण काय सांगा? मुळात आता कसं आहे की 2009ला दीपक केसरकर हे राष्ट्रवादीतून पहिल्यांदा निवडून आले. त्यावेळेला शरद पवार साहेब हे त्यांचे देव होते आणि त्यावेळेला मला अजूनही आठवतंय की त्यांच्या उमेदवारीसाठी त्यांनी राणेसाहेबांना, नारायण राणेंना साकडंच घातलेलं की माझ्या पवार साहेबांना विनंती करा तर मला इथून उमेदवारी मिळेल. हा सगळा इतिहास झाला. मग 2014ला सगळं वातावरण बघून त्यांनी शिवसेनेत उडी घेतली आणि मग मात्र ज्या नारायण राणेंनी त्यांच्यासाठी आपला जोर लावला म्हणा किंवा त्यांच्या उमेदवारीसाठी पवार साहेबांना त्यांनी होकार कळवला, त्याच नारायण राणेंचा दहशतवाद हा मुद्दा बनवून की कशा पद्धतीने राणेंचा आणि राणेंच्या पुत्रांचा या जिल्ह्यात दहशतवाद आहे आणि दहशतवादाच्या विरोधात लढणारा मी कसा एकमेव पाईक आहे वगैरे असं चित्र निर्माण केलं. आणि 2014ची निवडणूक ते शिवसेना, एकत्रित शिवसेना, वंदनीय बाळासाहेबांची शिवसेना या तिकिटावर लढले. मग 2019ला म्हणजे तेव्हा 5 वर्ष ते राज्यमंत्री होते. त्यांच्याकडे 3 पोर्टफोलिओ होते. अर्थ होतं, गृह होतं, नियोजन पण होतं. अशा 3 मंत्रालयाचे जेव्हा ते राज्यमंत्री होते आणि 2019ची निवडणूक आली तेव्हा ते सातत्याने सांगत होते माझ्याकडे कुठल्याही प्रकारचा निवडणूक लढवण्यासाठी पैसाच नाहीये, मी कशा प्रॉपर्टी विकल्या आमच्या वडिलोपार्जित, हे सर्वांनाच सांगत होते. ते जनतेलाही सांगत होते, कार्यकर्त्यांना तर सांगतच होते आणि मीडियाला पण सांगत होते. म्हणजे थोडक्यात त्यांनी हे सतत सांगितलं की माझ्याकडे पैसे नाही आहेत निवडणूक लढायला. आणि मग काय घडामोडी घडल्या असतील, पक्षाने त्यांना मदत केली असेल, सक्षम बनवलं आणि त्यांनी निवडणूक जिंकली. तेव्हा राजन तेली हे अपक्ष म्हणून त्यांच्या विरोधात लढत होते आणि म्हणजे राज्यात युती होती भाजप आणि सेनेची, पण कणकवलीमध्ये शिवसेनेने भाजपच्या विरोधात आपला कॅन्डिडेट दिलेला सतीश सावंत आणि सावंतवाडीतही तसंच व्हावं अशी राजन तेलींची इच्छा होती.
पण दीपक केसरकर आणि त्यांचे जे काय सर्वपक्षीय संबंध, खरं म्हटलं तर दीपक केसरकर कुठल्या पक्षाचे नसतात. ते सगळ्यांशी गोड गोड बोलून फक्त स्वतःच कसं साध्य करायचं एवढंच बघत असतात. आणि मग त्यावेळेला असं झालं की दीपक केसरकर हरतायत की काय असं वातावरण होतं. राजन तेली मोजक्या माझ्या मते 16-17 हजार मतदानाने 14,000 मताने हरले. म्हणजे राजन तेलींना 56,000 आणि दीपक केसरकरना 69,000. 13-14 हजारचं मताधिक्य होतं. क्लोज फाईट होती. 7-8 हजार मतं जरी फिरली असती तरी दीपक केसरकर तेव्हा हरले असते. असो, पण त्यावेळेला मात्र राजन तेलींसाठी जवळपास संपूर्ण भाजप हे प्रचाराला उतरलेलं. गोव्याचे मुख्यमंत्री, त्यांच्या पत्नी, अनेक मंत्री हे या मतदारसंघात गोवा जवळ असल्यामुळे उतरलेले आणि भाजपचा मागून पूर्ण पाठिंबा होता राजन तेलींसाठी. तेव्हा राजन तेलींची झेप 56,000 मतदानापर्यंत गेली. आता परिस्थिती अशी आहे की दीपक केसरकर यांच्या विरोधात या तिन्ही तालुक्यात, सावंतवाडी मतदारसंघात जे 3 तालुके आहेत त्याच्यात सावंतवाडी हा मोठा आहे, वेंगुर्ला आहे, दोडामार्ग आहे, तिन्ही तालुक्यात फार मोठ्या प्रमाणावर जनतेत नाराजी आहे. ह्यांनी खरोखर काहीच केलेलं नाही, काही केलेलं नाही. म्हणजे जे काय ते क्लेम करतात, मी अमुक निधी आणला, तमुक निधी आणला, तर त्यांच्या वल्गना मात्र खूप असतात. आश्वासन देण्यात त्यांना PhD आहे. आश्वासन छान देतात ते की मी असे रोजगार आणीन, अशा पद्धतीने महिलांचं सक्षमीकरण करीन, अशा पद्धतीने शाळा मी अशा बनवीन. आता जर सध्याचं गाजर आहे मुलांना जर्मनीत रोजगार, काही होणार नाही. हे येथील जनतेला आता परफेक्ट माहिती आहे की त्यांनी जे चष्मा उद्योग, काथ्या उद्योग, फार मोठी लिस्ट आहे हो, फार मोठी लिस्ट आहे. ते काही करत नाहीत, त्यांनी काही केलेलं नाही. त्यांना निष्क्रिय पालकमंत्री हे बिरुद या जिल्ह्याने दिलं. म्हणजे राजकीय विरोधकांनीच नव्हे, जनतेतच चर्चा होती की निष्क्रिय कसे आहे, अधिकाऱ्यांवर यांचा वचक नाही. पण आता परिस्थिती अशी आहे, जे काय जून 2022 मध्ये घडलं आणि आरोप सातत्याने चालू आहे, ज्याचं एक फार मोठं एक म्हणत तयार झाली, 50 खोके एकदम ओके. ते खोके इकडून तिकडे कुठे गेलेत का माहित नाही, पण आता मात्र आर्थिक दृष्ट्या दीपक केसरकर अतिसक्षम आहेत. याचं कारण काय, एक एक्सप्रेशन दिसतं ना की रस्त्यावर असलेली प्रचंड मोठमोठी होर्डिंग्स. त्यानंतर दीपक केसरकर एका अर्थाने जेव्हा एखादा उमेदवार किंवा एखादा मंत्री आर्थिक सक्षम असतो त्याच्या पद्धतीने एक्सप्रेशन समाजात दिसतं. मोठमोठी होर्डिंग लागलेली आहेत पूर्ण तिन्ही तालुक्यात. असं करणार, असं केलं. बरं, आतापर्यंतचं काय काय केलं 15 वर्षात याचं ऑडिट केलं तर ऑडिटचा रिपोर्ट 0 आहे. रोजगार निर्माण केला का, एकही नोकरी निर्माण केली नाही. ते शालेय शिक्षण मंत्री आहेत. मी मीडियाच्या माझ्या मित्रांना, पत्रकार मित्रांना एक आवाहन करतो, नम्र आवाहन, की त्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळा तिथे जाऊन बघाव्यात की त्या शाळा कशा आहेत, मुलींसाठी तिथे टॉयलेट्स आहेत का, शिक्षक भरती नीट आहे का, रिक्त पदं तर नाही आहेत ना, हे सगळं. अनुदानित शाळेचं पण बघावं, जिल्हा परिषदेच्या शाळांचं पण बघावं. दुरावस्था आहे, दुरावस्था. कित्येक मराठी शाळा बंद होत आहेत का, तर पटसंख्या घटलेली आहे. मग त्याच्यासाठी ते फार वल्गना करत होते, कशा वृत्तीने मी इंग्रजी तिथे त्या शाळांमध्ये आणणार आणि त्यांना कॉन्व्हर्सेशनल इंग्लिश, ते असं 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 करत ना फार छान बोलतात, गोड गोड करत मात्र काही नाही. एक झालं, जनता त्यांचं पर कॅपिटा इन्कम हे खालावलं, पण दीपक केसरकर मात्र श्रीमंत झाले. सर, एक कळीचा मुद्दा आहे इथल्या, तो म्हणजे इथली जनता जी आहे ती भोळी बाबळी आहे. 3 वेळा सलग निवडून दिल्यानंतर ही इथली आरोग्य व्यवस्था, आजच जर आपण वर्तमानपत्रात वाचलं असेल की आमची काल एक भगिनी, म्हणजे कारण नसताना तिला रिकमेंड केलं गेलं, इथून बांबोडीला जात असताना ती ज्या ॲम्ब्युलन्समध्ये होती त्या ॲम्ब्युलन्समध्ये ना नर्स होते, ना डॉक्टर होते, ना कोणी होतं. फक्त ती आणि तिच्या घरची 2 लोक होती आणि ती प्रसूती झाली. भगवंताच्या आशीर्वादाने सुदैवाने बाळ आणि ती सुखरूप आहे.
अशी बिकट अवस्था, अर्थात आरोग्य यंत्रणा जी आहे, एवढी वर्ष आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरते, याचं नेमकं श्रेय जे आहे ते कोणाला देणार? यांचं पूर्ण श्रेय दीपक केसरकरांना आहे. फार धोरणी आणि दूरदर्शी राजकारणी आहेत. मल्टी स्पेशालिटी होणार, कधी होणार? ऐका म्हणजे त्यांनी हे गाजर जनतेपर्यंत यशस्वीरित्या पोहोचवलंय की सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल इथे येणार. आणि हे आज नाही, हे गेले 15 वर्ष ते टिमकी वाजवत आहेत आणि जनतेने जणू काय ते ऍक्सेप्ट केलंय. होणार होणार. त्यांच्या मनात त्याची स्वप्न चालू केली दीपक केसरकरने की जणू काय कोकिलाबेन किंवा रिलायन्स, लीलावती, हिंदुजा असंच हॉस्पिटल इथे होणार. वास्तव्यात तसं काही होणार नाही, होऊ शकत नाही. याचं कारण आहे, याची कारण आहेत, सामाजिक आहेत, आर्थिक पण आहेत. कसं आहे की इथे हॉस्पिटल नाही आहेत का सरकारी? अनेक हॉस्पिटल आहेत. 3 म्हणजे एक तर सिव्हिल हॉस्पिटल आहे जे आता मेडिकल कॉलेजमध्ये कन्व्हर्ट झालंय. 3 सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आहेत, सावंतवाडी, शिरोडा आणि कणकवली, आणि 6 ते 7 ग्रामीण रुग्णालय आहेत. आता ही यंत्रणा तुम्ही सक्षम करू शकत नाही का? निश्चित करू शकता, चांगल्या पद्धतीने करू शकता. मग त्या हॉस्पिटलमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर डॉक्टरांची आणि मेडिकल स्टाफची रिक्त पद आहेत, ती आधी भरा. ती भरली जात नाही. तुम्ही जो प्रसंग सांगितला तो दिनांक 16 ऑक्टोबरला घडलेला आहे. बरोबर. काय झालं तर ती जी भगिनी आहे तिच्या गर्भात असलेलं बाळ हे कमी वजनाचं आहे, 1.5 किलो आहे. असा एक मोठा शोध इथल्या डॉक्टरने लावला सावंतवाडी हॉस्पिटलमध्ये. तो शोधच आहे एक मोठा. आणि म्हणून त्यांना भर पावसात गोवा मेडिकल कॉलेजच्या बांबोळे हॉस्पिटलला अँब्युलन्सने पाठवण्यात आलं. तिथे मध्ये रस्त्यात प्रचंड पाऊस होता, दिसत नाही म्हणून अँब्युलन्स कडेला लावली त्या ड्रायव्हरनी. आणि त्या अँब्युलन्सचा जो डॉक्टर असतो, 108ला एक डॉक्टर असतो, तो होता. आता त्यावेळेला तिला प्रसूती कळा इथेच सुरू झालेल्या. आणि जे बाळ झालं बरं तेव्हा इथे तिला सांगितलेलं सिझेरियन सेक्शन होणार आणि बाळाचं वजन फक्त 1.5 किलो आहे. म्हणजे ज्याला आमच्या न्यूनेटॉलॉजीमध्ये नवजात जे शास्त्र आहे त्याप्रमाणे त्याला IUGR म्हणतात, इंट्रा युटेराइन ग्रोथ रिटार्डेशन. तसं झालंय. आणि प्रिमॅच्युरिटी पण असेल, पूर्ण 9 महिने भरलेले नाही. म्हणजे अशी कारणं सांगून त्यांना फक्त गोव्याला पाठवण्याचं काम इथल्या सरकारी हॉस्पिटलमधनं होत आहे. कंटिन्यू होते. सरकारी आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर होती, आता ती वारली, आता ती जिवंत नाहीये. कारण जिवंतपणा जो म्हणतात तो कुठली तरी गोळ्या, औषधं 10% देणं आणि 90% बाहेरून लिहून देणं आणि बाहेरचे फार्मसिस्ट आणि मेडिकल कमावणं, ह्याला आरोग्य यंत्रणा म्हणत नाही. आरोग्य यंत्रणा चालण्यासाठी त्याला एक ध्येय लागतं, त्याला पॅशन लागतं आणि ते होतं. इथली आरोग्य यंत्रणा ही उभ्या राज्यातली वन ऑफ द बेस्ट आरोग्य यंत्रणा एकेकाळी होती. या पूर्ण जिल्ह्यात 38 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. कधीपासून? जेव्हा आदरणीय भाई सावंत साहेब आरोग्यमंत्री होते 80च्या दशकात, तेव्हा 38 केली, त्यांनी वाढवली. तेव्हापासून 38च आहेत. आज 38ची 58 का नाही झाली? कारण सांगण्यात येतं लोकसंख्या की 8 लाख 8.5 लाखच आहे आणि ती घटते. हे फार चुकीचं आहे. लोकांच्या आरोग्याशी हा तमाशा चालू आहे आणि सरकारी आरोग्य यंत्रणा ही मृत पावलेली आहे, व्हेंटिलेटरवर नाहीये. व्हेंटिलेटर फक्त श्वास देतोय म्हणून वाटतं जिवंत आहे पेशंट. कारण हे असे प्रकार जे आहेत ना, अशा रीतीने लोकांची परवड. तुम्ही माहिती घ्या, देवगडमध्ये पण माहिती घ्या, वैभववाडीतही घ्या आणि या तालुक्यात पण घ्या, वेंगुर्ला, कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग, इथल्या अर्ध्या अधिक पेक्षा जास्त जे रुग्ण आहेत ज्यांना थोडं इकडे तिकडे झालं असेल, हे बघा मी समजून शकतो. कार्डिओलॉजीसाठी, कार्डियक सर्जरीसाठी, न्यूरोलॉजीसाठी, मेंदूची काही आजार आहेत, न्यूरो सर्जरीसाठी, किडनीचे आजार, युरो सर्जरी, नेफ्रॉलॉजी, यासाठी रेफर केलं मी समजू शकतो. या सुपर स्पेशालिटी ब्रांचेस आहेत. पण हार्ट अटॅक साठी शिफ्ट करावं लागतंय, प्रसूती किंवा सीझरसाठी करावं लागतंय, साध्या ऑपरेशनसाठी करावं लागतंय. का? अॅनेस्थेटिस्ट नाहीये, का काही ठिकाणी सर्जन नाहीये, फिजिशियनची तर वाहन आहेत ते आहेत,
मग हे काय आहे? हे सुधारणं मग लोकप्रतिनिधी का पाहिजेत स्वतःचा आर्थिक उद्धार करण्यासाठी? आता असंच म्हणायची वेळ आली, लोकांमध्ये नाराजी आणि राग आहे, संताप आहे की हे श्रीमंत होत आहेत, यांच्या गाड्या बदलत आहेत, यांची रेसिडेन्सीज बदलत आहेत, यांचे बंगले तयार होत आहेत, यांच्या प्रॉपर्टी देशातच नाहीत, लंडन पासून आहेत. लोकांचं काय, जनतेचं काय? आणि या सगळ्या प्रकारात आम्ही म्हणायचं काय? लोकशाही. ही लोकशाही की फक्त नेत्यांसाठी आहे? ही नेतेशाही आहे. लोकांना, तो शब्द मी उच्चारणार होतो पण बोलणं बरोबर नाही, लोकांना टोपी घालण्यात येते. नक्कीच. सर, अजून एक प्रश्न असा आहे की खूप वर्षांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा, अर्थातच तळ कोकणात, असं म्हटलं जायचं की तळ कोकणातली जी माणसं आहेत ती कुणीतरी आपल्याला काहीतरी पाठवेल, म्हणजे घरची मुलं जी आहेत ती मुंबई पुण्याला कुठेतरी रोजगारासाठी मनी ऑर्डरवर जगणारा, हा जो थपका होता किंवा तो डाग होता तो आजही कायम आहे. एवढी वर्ष झाली स्वातंत्र्याची, आपण 75 वर्षाची मस्त आपण साजरी केली, पण सिंधुदुर्ग जिल्ह्यातली मायबाप जनता आजही आपला मुलगा कुठेतरी शिमगोत्सवाला येईल, कुठेतरी गणपतीला येईल आणि मग आपल्या घरात एक आनंदाचं वातावरण असेल. इथल्या युवाईला रोजगार देण्यात इथले राजकीय नेते कमी पडले का? निश्चितपणे कमी पडले. फक्त तुम्ही जे सांगताय 70, 80, 90च्या दशकात जी मनी ऑर्डर इकॉनॉमी होती ती काही प्रमाणात कमी झालेली दिसते. कारण काय असेल? जमीन विक्री व्यवहार. बरोबर. हो. आणि बाहेरचे लोक सगळ्या जमिनी घेत आहेत, परप्रांतीय घेतातच आहेत, पण जेव्हा स्थानिक जनता मोठ्या प्रमाणावर आपल्या जमिनी विकतय ह्याचाच अर्थ दारिद्र्य कमी नाही झालंय. बरोबर. कळलं की नाही? पैशाची फक्त सूज आली आहे बरोबर. काही लोकांच्या हातात. बरोबर. मग ते जमीन विकावी लागते. बघा, जो सदन व्यक्ती आहे, जो ज्याची आर्थिक उन्नती झालेली आहे, तो स्वतःची जमीन जुमला विकतो का? हो नाही. स्वतःच्या घरातलं सोनं नाणं विकतो का? म्हणजे विकावं लागतंय. हा खऱ्या अर्थाने इथल्या राजकीय नेतृत्वासमोरचा मोठा पेच प्रसंगच आणि त्यांना मारलेली चपराक आहे. कारण रोजगार निर्मितीचा सगळ्यात शेवटचा जो यशस्वी प्रयत्न केला तो प्राध्यापक मधु दंडवते सरांनी केला जेव्हा त्यांनी उषा इस्पात आणलं. बरोबर. मध्ये संप झाले, त्याचं टाटा मेटॅलिक झालं, ते पुन्हा आणणार अशा वल्गना खूप झाल्या. आणलं कोणी नाही. आडाळी इथे जी MIDC आहे 1400 एकर जमीन अक्वायर करण्यात आली 11 वर्षापूर्वी. आज 11 वर्षात तिथे एकही छोटासा देखील कारखाना प्रकल्प उभा राहिला नाही. राणेसाहेब सतत सांगत असतात, कालच्या भाषणात पण त्यांनी जो मोठा प्रवेश झाला कुडाळमध्ये तिथे पण सांगितलं त्यांनी की आडाळीमध्ये मी आणणार हॉस्पिटल मशिनरीचा जसा प्रकल्प कोईम्बतूरला आहे 500 प्रकल्प आणणार असं म्हटलं, तर तसंच ते इथे आणणार. काहीही होताना दिसत नाही. राणेसाहेबांनी मेडिकल कॉलेज आणलं प्रायव्हेट, स्वतःचं खासगी. राणेसाहेबांनी इंजिनिअरिंग कॉलेज आणलं खासगी. राणेसाहेब सतत प्रश्न विचारत असतात की या विरोधकांनी बालवाडी तरी आणली का? माझा राणेसाहेबांना हा प्रश्न आहे, राणेसाहेब तुम्ही सरकारी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज ज्याच्यात शेतकऱ्यांची मुली शिकू शकतात का आणू शकला नाही? तुम्ही 90 पासून इथलं राजकारण करता, 34 वर्ष झाली, तुम्ही इथे गव्हर्नमेंटचं इंजिनिअरिंग कॉलेज का नाही आणू शकला? तुम्ही इथे सरकारी मोठी शाळा का नाही आणू शकलात? तुम्ही डॉन बॉस्कोचं उदाहरण देता, त्या उर्सुलाचं इंग्लिश स्कूल कसे 25 लाख रुपये त्यांनी दिले. चांगलं आहे, मी त्याचं स्वागत करतो. मुळात जेव्हा तुम्ही मंत्रिपदावर आहात, जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होता, अनेक मंत्रिपद बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेने, वंदनीय बाळासाहेबांच्या शिवसेनेने तेव्हा 90च्या दशकात राणेसाहेबांना दिली. बरोबर आहे? मग अशा वेळेला तुम्ही वास्तविक जनसामान्यांसाठी, सामान्य शेतकऱ्यांसाठी त्यांची मुलं कशी शिकतील हे बघणं गरजेचं होतं. आज काय दिसतंय? आज जिल्हा परिषदेच्या शाळा ओस पडताना दिसत आहेत, पटसंख्या कमी होते आणि सगळीकडे इंग्लिश मिडियमच्या शाळा आहेत. आणि त्याच्यात फी आणि ते सगळं स्ट्रक्चर आहे हे या जिल्ह्यातल्या 70-80% जनतेला न परवडणार आहे. त्यामुळे जशी आरोग्य यंत्रणा वाढली आहे तशी शिक्षण यंत्रणा ही व्हेंटिलेटरवर आहे. नक्कीच. सर, आता मूळ मुद्दा आहे आपला जो
आजचा विषय आहे तो आहे कळीचा, की इथली जी विधानसभा होऊ घातलेली आहे निवडणूक, या निवडणुकीमध्ये दोन चित्र तर क्लिअर झालेली आहेत. एक म्हणजे तुमच्या महाविकास आघाडीकडून, ज्या पक्षात तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे आपण प्रवक्ते आहात, त्या पक्षाकडून माजी आमदार राजन तेली जे एकेकाळी नारायण राणेंचे एक हात समजले जायचे उजवे, ते लढत आहेत. दुसरीकडे ज्यांनी लोकसभेपासून राणे साहेबांशी जुळवून घेतलं ते मंत्री दीपक केसरकर लढत आहेत. येथील जनता जी आहे ती संभ्रमात आहे, नेमकं मतदान कोणाला घालायचं. कारण विधानसभेच्या वेळेस, लोकसभेच्या वेळेस दोघं एकत्र येत मतांचा जोगा मागत होते राणे साहेबांसाठी. आता स्वतःसाठी ते मतं मागणार आहेत. म्हणजे कालपर्यंत तुम्ही राणेंच्या सोबत होतात आणि आज तुम्ही राणेंच्या विरोधात गेलात. इकडे तसंच होतं. कालपर्यंत राणेंवर दहशतवाद असेल अनेक मुद्द्यांवर केसरकर बोलत होते. आज तेच राणेंची मदत घेऊन आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची मदत घेऊन आज पुन्हा चौथ्यांदा आमदार होऊ पाहत आहेत. जनतेची मनाची अवस्था काय असू शकते, काय सांगा? जनतेला सगळं कळतंय. जनता काय गोंधळलेली वगैरे नाहीये. जनतेला सगळं कळतंय की हे चाललंय हे साफ चुकीचं आहे. म्हणजे मी ज्या पक्षात आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षात, माझ्या मते त्या पक्षाची जी उमेदवारीची निवड आहे ही पूर्णतः चुकलेली आहे. पूर्णतः चुकलेली आहे. आणि कसं आहे की दीपक केसरकर यांच्या विरोधात जनतेत प्रचंड नाराजी होती आहे. पण आज राजन तेली, हे बघा, राजन तेली वैयक्तिकदृष्ट्या माझे मित्र आहेत, माझी काय त्यांच्याशी दुश्मनी नाही आहे. नक्कीच. पण राजकारणामध्ये एक वाक्य आहे, हरलेला घोडा पुन्हा पुन्हा जिंकत नाही. बरोबर. कळलं की नाही? मी असं म्हणत नाही, त्यांनी मागच्या वेळेला फार सक्षमतेने, टफ फाईट झाली, ताकद ज्याला म्हणतात, आर्थिक ताकद, तर त्यांनी ती मोठ्या प्रमाणावर लावून काटेकी टक्कर झालेली. आज ती परिस्थिती आहे का? नाही. याची कारणं कशी सांगतो. मागच्या वेळेला जसं मागे उल्लेख केला की संपूर्ण भाजप त्यांच्या मागे उतरलेलं. गोव्यातले सगळे जेव्हा मुख्यमंत्री, त्यांच्या पत्नी, अनेक मंत्री, अनेक आमदार जेव्हा इथे त्यांच्या प्रचाराला ओपनली उतरतात, जेव्हा तो कॅन्डिडेट महायुतीच्या विरोधात, महायुती नव्हती तेव्हा युती होती, भाजप आणि शिवसेनेची, त्याच्या विरोधात जेव्हा एखादा अपक्ष बंडखोरी करतो तेव्हा उतरले होते. त्यांच्या बरोबर भाजपची सगळे पदाधिकारी होते, इकडचे स्थानिक कार्यकर्ते होते, आणि तेव्हा त्यांचा टप्पा 56,000 पर्यंत गेलेला. आज ती परिस्थिती नाहीये. आज किंबहुना त्यांच्याबरोबर भाजपचा एकही पदाधिकारी गेलेला नाही. त्यांच्या विरोधात नाराजी आहे. दुसरं, आज महाराष्ट्रात काय हो चित्र, जे 2-2.5 वर्षापूर्वी, एक्झॅक्ट जून 2022ला घडलं, बरोबर, म्हणजे 2 वर्ष 4 महिन्यापूर्वी जे घडलं, ज्याची सन आहे महाराष्ट्राला, राग आहे, संताप आहे, जे काही करण्यात आलं, की पक्ष फोडला आणि दुसरीकडे राष्ट्रवादीचा पक्ष आणि घर दोन्ही फोडलं. मग हे जी फोडाफोडी आहे ते महाराष्ट्र माफ करत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत खरी निवडणूक काय व्हायला हवी, तर गद्दार, म्हणजे गद्दारी इथे कोणी केली आहे? एकनाथ शिंदेबरोबर दीपक केसरकरांनी गद्दारी केली. टुनकन तिथे उडी मारून मंत्रीपद मिळवलं, राज्यमंत्रीपद, म्हणजे मध्ये तर त्यांना मंत्रीपद नव्हतं, ते कॅबिनेट मिळवलं, प्रवक्ते झाले ते पक्षाचे, खूप बडबड केली त्यांनी. आता त्यांच्या विरोधात कोण पाहिजे होतं? निष्ठावान पाहिजे होता. बरोबर. असं मला वाटतं एक व्यक्ती म्हणून. हो. आणि निष्ठावानांमध्ये कोण आहे? शैलेश परब आहेत, जे इथे गेले 3, 4, 5 वर्ष ते शिवसेनेचं काम चांगल्या रीतीने बघत होते. रुपेश राऊळ आहेत, जे विधानसभेचं समन्वयक वगैरे त्यांना पद दिलेलं. चंद्रकांत उर्फ बाळा गावडे आहेत, ते गेले 2-3 वर्ष फिरत होते. अगदी गेला बाजार मी म्हणतो, राष्ट्रवादीच्या ज्या महिला उमेदवार आहेत, अर्चना घारे परब, अर्चना ताई पण गेले 3-4 वर्ष खूप मेहनत घेत आहेत. इथे महिला विरुद्ध एक पारंपरिक अँटी इन्कम्बन्सी असलेला उमेदवार, अशी फाईट झाली असती तर फाईट तयार. आज काय झालंय, राजन तेलींची उमेदवारी जाहीर केल्यामुळे दीपक केसरकर यांच्या विजयाचा मार्ग मोकळा करण्यात आला. आणि हे दुर्दैवी आहे. आता कोण अपक्ष लढेल, कोण बंडखोरी करेल, हे येणारा काळ ठरवेल. म्हणजे मी पुन्हा सांगतो, राजन तेली हे माझे मित्रच आहेत, ओके, पण मित्र आहेत म्हणून त्यांना पाठिंबा द्यायचा हा अंधभक्तवाद झाला.
बरोबर. असं नाहीये. तुम्हाला डोळसपणे बघावं लागतं की माझ्या मते गद्दार विरुद्ध निष्ठावान बरोबर. असं जेव्हा झालं असतं तर दूध का दूध पाणी का और पाणी. पाणी का पाणी झालं असतं, हे लक्षात घ्या. मग त्यावेळेला खरी निवडणुकीची चुरस दिसली असती आणि दीपक केसरकरांचा पराभव सामान्य कार्यकर्त्यांनी केला असता. पण त्याच्यावर कदाचित उद्धव साहेबांना मी बोलणार नाही. उद्धव साहेबांना अनेक प्रॉब्लेम चालू होते आणि त्या दरम्यानच ही ही जी उमेदवारी झाली डिक्लेअर, मला असं वाटतं याचा फेरविचार व्हावा. ते लिस्टमध्ये नाव आलंय, यादीत नाव आलंय, फेरविचार व्हावा. याचं कारण हेच आहे की मग असं का नाही म्हटलं जाणार 2005 साली जेव्हा स्वतः बाळासाहेब, वंदनीय बाळासाहेब होते, तेव्हा राणे साहेबांबरोबर तुम्ही शिवसेनेला जय महाराष्ट्र ठोकला. मग गद्दार तुम्ही ओरिजिनल आणि दीपक केसरकर हे रिसेंट गद्दार, म्हणजे जुने गद्दार विरुद्ध नवे गद्दार, असं नाही का होत? हे मी पक्षाच्या कदाचित पक्ष म्हणजे नक्कीच. बोलणं चुकीचं आहे. पण माझा मुद्दा एवढाच आहे, स्पष्ट वक्तेपणाच आहे बस. मला त्याच्यातून काय पाहिजे वगैरे अजिबात नाही. म्हणून मी नावं घेतली, शैलेश परब, रुपेश राऊळ, चंद्रकांत उर्फ बाळा गावडे, अर्चनाताई. हे का घेतलं? हे लोक मेहनत घेत होते ना. मग तुम्ही आर्थिक सक्षमता जर बघणार, मग तुमच्यात आणि भाजपमध्ये फरक काय राहिला? बरोबर. आणि आता तर कसं आहे, काल परवादी 5 कोटीची गाडी पकडली, त्यातून हे बाहेर आलंय की 25 कोटी रुपये प्रत्येक उमेदवाराला दिले जाणार आहेत. त्यातली एक गाडी 5 कोटी होते, बरोबर आहे. मग 25 कोटी जर देणार तर प्रचंड मोठ्या धनशक्ती समोर एखाद्या उमेदवाराला लढावं लागणार. मग त्याचं जनतेमध्ये, लोकांच्या मनात एक स्थान पाहिजे ना, तर तो पराभव करू शकतो. सगळ्याच निवडणुका पैशाने झालेल्या नाहीत, होत नाही. पैसा महत्वाचा आहे, पण पैसाच जर महत्वाचा असता तर अंबानी, अदानी हे सगळे लोक, टाटा पासून बिर्ला, हे पार्लमेंटमध्ये दिसले असते. नक्कीच, बरोबर. आता प्रश्न असा आहे की अशा वेळेला धनशक्तीचा काय प्रभाव असतो की आपण 4 महिन्यापूर्वी बघितलं लोकसभेत विनायक राऊतच येणार असं सगळ्याच सिस्टीम म्हणत होत्या, पत्रकार म्हणत होते, जनतेत तसं होतं. झालं का तसं? नाही झालं. 48,000 मतांनी पराभव झाला, कारण धनशक्तीचा प्रभाव होता. हे सांगायला काय फार मोठं ज्ञान नको. मग आता इथल्या मतदारसंघात तुम्ही गद्दार विरुद्ध निष्ठावान, खरे निष्ठावान यांची जर तुम्ही हे केली असती, फाईट केली असती, तर त्याला चुरशीची लढाई म्हटलं असतं. नक्कीच. डॉक्टर परुळेकर हे नेहमीच पक्षापेक्षा किंवा राजकारणापेक्षा वस्तुस्थिती आणि इथली जी मतदार आहे, सामान्य जनता आहे, यांचं भलं, यांच्या भावना यांचा विचार करणारं हे व्यक्तिमत्व आहे. अनेकदा परखडपणे बोलल्यामुळे परुळेकर डॉक्टर हे एक वादळी व्यक्तिमत्व म्हणून संपूर्ण जिल्ह्याला परिचित आहेत. त्याच्यात दुसरा महत्वाचा मुद्दा, आता हे जे आपण बोलतोय, हा उमेदवार की ते मूळ मुद्दे या मतदारसंघातले ते फक्त विकासाचे आणि फक्त रोजगाराचे नाही, तर ते पर्यावरणाचे पण आहे. हा महत्वाचा विषय मोजका. मला असं वाटतं उमेदवार कोणी असेल, मग ते महायुतीची असतील, महाविकास आघाडीची असतील किंवा अपक्ष असतील, ओके, प्रत्येक उमेदवाराने मला असं वाटतं की ॲफिडेव्हिट करावं की आजगाव धाकोरे येथे 9 गावांमध्ये, नीट ऐका, 9 गावातील 2100 एकरमध्ये 2100 एकर मध्ये लोह खनिजाचं मायनिंग होणार आहे जिंदाल कंपनीचं. लक्षात. हे नुसतं जिल्ह्यातलं नव्हे, राज्यातलं नव्हे, देशातलं सगळ्यात मोठं मायनिंग होणार आहे. आता हे मायनिंग झालं तर तो सगळा भाग जिथे किनारपट्टीचा भाग आहे ते अगदी शिरोडा आरवली पर्यंत जाणार आहे. आणि इथे तळवड्यात पण काही भाग आहे, धाकोऱ्यातला भाग आहे, सोनसुरी. आता ह्या सगळ्या 9 गावातल्या 2100 एकर मधलं मायनिंग हे आम्ही इथे होऊ देणार नाही, किंवा हे घातक आहे, हे इथे येऊ नये म्हणून इथल्या उमेदवाराने अफिडेव्हिट करावं. नंबर 1. नंबर 2, सह्याद्री म्हणजे या सावंतवाडी आणि दोडामार्ग या 2 तालुक्यात आम्ही जे गेले 14 वर्ष लढलो आणि दिनांक 22 मार्चला 2024 माननीय उच्च न्यायालयाने 26 गावं ही इको सेन्सिटिव्ह तात्काळ जाहीर करा, आतापर्यंत का थांबला, असे खडे बोल
म्हणजे ताशेरे जोडले बरोबर. राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर आणि 4 महिन्याचा कालावधी दिला तो उलटून गेलाय. मग त्यांनी काय केलं, पुन्हा एक 6 नोटिफिकेशन काढून नाटक केले. तर इथल्या उमेदवारांनी हे सांगितलं पाहिजे की ही गावं इको सेन्सिटिव्ह होणं हे गरजेचं आहे. निसर्गासाठी, आपल्या जैवविविधतेसाठी आणि आपल्या रक्षणासाठी. पर्यावरण तर लांबचं राहिलं, ते जर तुम्ही तिथे मायनिंग किंवा डोंगर कापणे किंवा शक्तीपीठ वगैरे असले प्रकार केले. शक्तीपीठ हा महामार्ग आहे, तुम्हाला माहिती आहे, प्रस्तावित आहे, त्याला विरोध होतो. हे जर केलं तर जे चिपळूण महाडला घडलं ते बांद्यात घडेल नक्कीच. आणि ते अनेक खालच्या सखल भागात घडेल आणि मनुष्य हानी होईल आणि त्याला जबाबदार सरकार राहील. त्यामुळे हे 2 गोष्टींसाठी तुम्ही लिहून द्या. त्याचप्रमाणे दोडामार्गमध्ये मोपा एअरपोर्टमुळे 300-400 एकरवर ज्या टाउनशिप होत आहेत, त्याचं उदाहरण आहे सासोली. ओरिजिन प्रकल्प जो आहे, मालक दिल्लीत बसले आणि इथले लोक नाचतायत त्यांच्यासाठी. एक कुडाळमध्ये आणि एक सासोलीमध्ये. सासोलकर काय सांगतायत की ज्या सामायिक जमिनी आहेत त्यांचा व्यवहार कसा झाला. महसूलचे नियम आहेत ना. सामायिक जमिनी असेल तर सगळ्यांच्या एनओसी लागतात किंवा एक पॉवर ऑफ अटर्नी लागते. असं काही न करता व्यवहार झालाय. त्यांनी कित्येक झाडं तोडली आहेत. तो सगळा प्रकल्प फॉरेस्टच्या म्हणजे वनजमिनीला लागून वनजमिनीत पण घुसलेले. मग हे असले प्रकल्प होण्यात का. आम्ही प्रकल्प विरोधी नाही. पुन्हा सांगतो, प्रकल्प हवेत. आडाळी पण पूर्ण जे काही 1400 एकर आहे तिथे 500 ने 700 कारखाने आणा, पण रेड कॅटेगरी, ऑरेंज कॅटेगरी नाही चालणार. पर्यावरणाला घातक नाही चालणार. आणि पर्यावरणाला बायपास करायला तुम्ही रोजगाराचं कारण दाखवलं, जे बारसू सोलगावला दाखवलेलं, तर नाही चालणार. नक्कीच अतिशय संवेदनशील विषय जो आहे तो आहे. इथल्या पर्यावरणाचा ऱ्हास करण्यासाठी अनेक मोठे मोठे म्हणजे उद्योगपती यांनी इथल्या जमिनी हडप करण्याचं एक कारस्थान सुरू केलं आहे आणि ते नक्कीच इथल्या राजकीय व्यवस्थेला धरून त्यांनी आपला गेम तो केलेला आहे. इथली पर्यावरण व्यवस्था असेल किंवा आमचा सह्याद्री पट्ट्यातील इको सेन्सिटिव्ह झोन असेल, हा सुद्धा वाचवणारा इथला स्थानिक आमदार याने ॲफिडेव्हिट प्रतिज्ञापत्रावर ते नमूद केलं पाहिजे, तरच मतांचा जोगवा त्यांनी मागितला पाहिजे असं सुद्धा डॉक्टर म्हणाले. एकूणच इथली युवाई, इथली आरोग्य यंत्रणा, इथली शिक्षण व्यवस्था आणि रोजगार निर्मिती अशा चौफेर गोष्टींवर आज बेधडक बोललेत डॉक्टर जयेंद्र परुळेकर. मी रुपेश पाटील, व्हिडिओ जर्नलिस्ट सामाजिक परबसह सत्यार्थसाठी सावंतवाडी.